नमस्कार, मी अनिल जाधव. अॅग्रोवनच्या मार्केट कट्टामध्ये आपलं स्वागत. मागील 2 वर्षांपासून आपण पाहिलं की कोरोनामुळे सेवा क्षेत्र असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल, यांची कामगिरी अत्यंत खराब होती. मात्र शेतीनं अर्थव्यवस्थेला तारलं, म्हणजे शेती क्षेत्राचाच विकास जरा चांगला होता, असं केंद्र सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटलंय. आणि त्याचेच पडसाद बजेटमध्ये उमटतील असं वाटत होतं, अशा अपेक्षा होत्या. की शेती क्षेत्रासाठी भरभरून दिलं जाईल, निधी जास्त प्रमाणात मिळेल, कडधान्य आणि तेलबिया उत्पादनासाठी काहीतरी ठोस कार्यक्रम असतील. तसंच सिंचनासाठी असेल किंवा खत अनुदानासाठी निधी वाढवला झाला अशा अपेक्षा होत्या. मात्र या सगळ्या अपेक्षा फोल ठरल्या. अर्थमंत्र्यांनी फक्त आपल्या भाषणामध्ये झिरो बजेट शेती, रसायनमुक्त शेती, तसंच सेंद्रिय शेतीचा अनेकदा उल्लेख केला. तसंच 2023 हे भरधान्य वर्ष जाहीर करताना एक योजना आणली जाईल असं म्हटलं, परंतु नेमकं ती योजना काय असेल, तिचा कार्यक्रम काय असेल, ती कशी राबवली जाईल, त्याच्यासाठी काय किती निधी दिला, याची मात्र काही घोषणा नाहीये. तसंच सर्वात महत्वाचं एक अपेक्षा अशी होती की मागच्या एका वर्षभरात आपण पाहिलं की देश खाद्यतेल दरवाढीमध्ये मोठ्या प्रमाणात भरभरून निघाला. आपण गरजेच्या जवळपास 65% तेल आयात करतो. त्यामुळे बजेटमध्ये देशांतर्गत तेलबिया उत्पादन वाढीसाठी काहीतरी कार्यक्रम असेल अशी अपेक्षा होती. मात्र तेलबियांच्या बाबतीतही तसंच झालं. मग नेमकं बजेटमधून शेतीला मिळालं काय, हे पाहणं खूप गरजेचं आहे. तसेच शेतीच्या दृष्टीने बजेट कसं राहिलं यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्या शेतीचे जे वेगवेगळे योजना आहेत, पीक विमा असेल, सिंचन असेल किंवा मग खत अनुदान असेल, याच्यासाठी बजेटमध्ये नेमकं काय मिळालं यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक मिलिंद मुरुगकर सर आणि शेतमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण सर. मी आपलं स्वागत करतो. मी सर्वप्रथम मुरुगकर सर आपल्याकडे येतो की आपण बघितलं की अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी शेतीच्या बाबतीमध्ये केवळ 2 उल्लेख आपल्याला त्यांच्या भाषणात आढळले. एक उल्लेख होता की भरधान्य वर्ष आणि सतत येणारा उल्लेख होता झिरो बजेट शेती, सेंद्रिय शेती, रसायनमुक्त शेती. तर आपण या घोषणांकडे किंवा ह्या बजेटकडे कसं बघता? झिरो बजेट शेती खरंच आपल्या दृष्टीने काय वाटतं आपल्याला, की शेती अर्थशास्त्रामध्ये त्याचं किती महत्व असू शकतं? तुम्ही झिरो बजेट आणि केमिकल मुक्त शेती किंवा मला वाटतं नैसर्गिक शेती असाही उल्लेख त्याच्यात असेल, याचा वारंवार उल्लेख झाला आहे, खरं आहे. बरोबर. आणि मला या संदर्भात 2 मुद्दे मांडायचे. एक, या संदर्भातली चर्चा काही आयडियोलॉजिकल होता कामा नये. आपल्याला शेतकऱ्यांना ज्याच्यामधून ज्या गोष्टींमधून त्याचं उत्पन्न वाढेल आणि ज्याच्यामुळे लोक या प्रचंड देश जो आहे याच्या लोकांची गरज भागेल, असं कोणतंही तंत्रज्ञानाला आपण स्वाभाविकपणे याचा स्वीकार केला पाहिजे. त्यामुळे जर झिरो बजेट, जर हे जे काय उल्लेख झाले, अशा तऱ्हेचे जे शेतीचे नवीन जर काही टेक्नॉलॉजी असेल, याला मी टेक्नॉलॉजीच म्हणणार, आणि ती टेक्नॉलॉजी जर केंद्र सरकारने काही अभ्यास केला असेल, कारण आपल्याकडे ना मोठ्या एस्टॅब्लिश रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च आहे, इतक्या मोठ्या विद्यापीठ आहेत आणि अनेक संस्था आहेत पुसा सारख्या. तर मग या शास्त्रज्ञांनी जर सिस्टमॅटिक याचा अभ्यास केला असेल, त्यांच्याकडे काही निष्कर्ष असतील आणि मग त्यांना त्याच्यावर धोरण सरकार आखत असेल, तर काहीच हरकत नाही आपल्याला. मला प्रश्न असा येतोय की निदान मी कारण या विषयाचा फॉलो करत असतो, मला असं कोणी आढळत नाहीये की कोणी असा अभ्यास केलेला आहे. म्हणजे समजा आपण आता हरित क्रांतीचे आपण अनेक दुष्परिणाम अनुभवतो, मान्य, पण हरित क्रांतीचं जेव्हा हे सगळं पॅकेज होतं 60च्या दशकामध्ये, की हे बियाणं आहे, ही खतं आहेत आणि हे सगळं असं पॅकेजच्या पॅकेज आलं, त्याचा काहीतरी एक अभ्यास झालेला होता की हे बियाणं इतकं उत्पादकता वाढणार आहे, याला इतक्या खतांची मात्रा आहे, शक्यता अशी आहे की पुढे त्या खतांचा अतिरिक्त वापर झाला वगैरे सगळं असेल. पण तुम्ही एक काहीतरी अभ्यास केला असतो आणि मग तुम्ही धोरण ठरवता. मला काळजी वाटते अशी की इथे कुठे मला अशा अभ्यास नाहीये, अशा अभ्यासाचा उल्लेख देखील नाही. अशा अभ्यास आहेत आणि मग आम्ही असं ठरवलंय की यांनी इतकं उत्पादन वाढणार आहे, किंवा उत्पादन जरी कमी झालं होणार असलं तरी सुद्धा जागतिक बाजारपेठ आहे सेंद्रिय शेतीला किंवा अशा तऱ्हेचं काही, आणि त्याच्यामुळे तरी हे किफायतशीर ठरणार आहे दीर्घकालीन धोरणासाठी. किंवा असंही म्हणू शकतं सरकार की सुरुवातीला त्याचा काहीतरी उत्पादकतेवर परिणाम होईल, पण लॉंग टर्म दृष्टीने आम्ही हे करू. असं काहीतरी ठोस पाहिजे ना, म्हणजे तुमचे अभ्यास पाहिजेत, पहिल्यांदा हे अभ्यास पाहिजेत
आणि या अभ्यासावर आम्ही हे धोरण आखतो आहोत असं पाहिजे. आणि असं काही मला दिसत नाही. आणि त्यामुळे माझी जरा जास्त तीव्र रिॲक्शन अशी आली की तुम्ही समजा असं कराल का औद्योगिक क्षेत्राच्या संदर्भामध्ये असं काहीतरी तांत्रिक गोष्ट आहे त्याच्याबद्दल असं तुम्ही ढोबळ बोलाल का? कोणताही अभ्यास नाही, काही नाही, आणि तुम्ही काहीतरी टेक्नॉलॉजी बद्दल इंडस्ट्रीयल सेक्टर बद्दल बोलाल का? असं नाही. तर तुम्ही शेती आहे ना, मग तुम्ही अतिशय रेटॉरिकल, फक्त वरवर पाहता उदात्त काहीतरी भव्य वाटणाऱ्या गोष्टी, पण त्याचा अभ्यास नाही आणि काही नाही असं करू शकता. ही माझी तीव्र रिॲक्शन आहे. आणि ते फार कॅज्युअल अप्रोच मला वाटलेला आहे. आणि जर असं असेल की खरंच अभ्यास झाले असतील आणि ते मांडले गेले नाही तर माझं हे म्हणणं चुकीचं आहे. पण तसं झालेलं दिसत नाही. कोणी मी आतापर्यंत असे पाहिले नाहीत, असे अभ्यास आहेत असं. आणि उलट याच्याविषयी मला दुसरा एक मुद्दा मांडावासा वाटतो, की तुम्ही बघा ज्या विषयी आपण अत्यंत रिगरस अभ्यास केले, त्याच्या अनेक चाचण्या केल्या, अशी असं जनुक तंत्रज्ञानामधून तयार झालेलं बियाणं, मग ते वांग्याचं असेल किंवा मोहरीचं असेल, हे हे सायंटिफिकली आपण सगळे मान्य करून ते मात्र आपण राजकीय कारणासाठी त्यांना रिलीज करत नाही आहोत. आणि इथे कशाचाच अभ्यास नाही, काही नाही, आणि याच्याविषयी अशी मोठी एक घोषणा तुम्ही करता आहात आणि वारंवार करत आहात. त्याच्यामुळे निधीची तरतूद सांगत नाहीये, नेमकं काय सांगत नाहीये. त्यामुळे मला हा कॅज्युअल अप्रोच फार डिस्टर्बिंग वाटतो. आणि ही माझी प्रतिक्रिया आहे त्याबद्दल. बरोबर. दीपक सर, आपण बघितलं की मुरुडकर सरांनी इथे एक खूप महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की वैज्ञानिक पातळीवर कुठं चाचण्या झालेल्या नाहीये तरी आपण नुसतं याला एक प्रोत्साहन देतो. त्यांनी त्याच्याशी पूर्ण आपल्या हरित क्रांतीच्या पॅकेजशी सोबत केली. तर आपल्या आपल्या बजेटमध्ये आपल्याला असं वाटत होतं की मागच्या वर्षी आपण बघितलं 2021 तसं पाहिलं तर ते खाद्यतेलाचं वर्ष राहिलं असं म्हणायला हरकत नाही कमोडिटीज मध्ये. कारण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याला संकटाला सामोरं जावं लागलं. ग्राहक त्याच्यामध्ये होरपळले गेले, इव्हन सुद्धा तेल घ्यावंच लागतं. तर या बजेटमध्ये तेल बियांच्या बाबतीत काहीतरी ठोस असा कार्यक्रम पुढे येईल असं वाटत होतं. पण पाम तेलाला प्रोत्साहन देऊ फक्त एवढी एक काहीतरी तिथं घोषणा आली, ते पण तेल बिया मिशन, त्यांनी पाम तेल मिशन असं केलं. तसंच भरड धान्याच्या बाबतीतही ते झालं. फक्त घोषणा झाली, परंतु पुढे कार्यक्रम काय असणार आहे, त्या कार्यक्रम कसा राबविला जाईल, त्याला निधी कसा दिला जाईल, हे याच्या बाबतीत काही उल्लेख नाहीये. तर आपण याच्याकडे कसे बघता? आता मुरुडकर सरांनी जे सांगितलं की कॅज्युअल अप्रोच हा दिसतो आणि तो बरोबर. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमधले जे दोन मुद्दे आहेत, एक म्हणजे कोर्स सिरियल्स आणि ऑइल सीड, तर असाच कॅज्युअल अप्रोच ह्या दोन्ही कोर्स सिरियल्स आणि आपलं ऑइल सीड बाबतीत पण दिसतोय. आणि सरांनी जसं सांगितलं की बघा म्हणजे जे काही छद्म विज्ञान असतं तर छद्म विज्ञान आपण आपल्याला प्रूव्ह करावं लागतं की हे छद्म विज्ञान आहे. छद्म विज्ञान इटसेल्फ त्याच्या मांडणीतच ते खोटं असतं आणि परत त्याच्यासाठी वेगळे आपल्याला परिश्रम करायला लागतात. मला वाटतं झिरो बजेट हे काही शास्त्र नाहीये, हे पण एक छद्म विज्ञानाचा सारखाच प्रकार आहे. आणि वैज्ञानिक गोष्टी प्रूव्ह करायला मात्र ताकद लागते आपल्याला. जसं जीएम तंत्रज्ञान सर म्हटले की ते पिच करण्यासाठी मात्र खूप ताकद लावायला लागते. तर या संदर्भात सरांनी जे सांगितलं, मला एक सांगायचं की नैसर्गिक शेती किंवा नॅचरल फार्मिंग हे एक सायन्स आहे याच्याबद्दल, पण झिरो बजेट बद्दल आक्षेप आहे. झिरो बजेट बद्दल, कारण मानवी श्रमांचं पण एक मूल्य असतं. राहिला प्रश्न ऑर्गॅनिक फार्मिंग, हे पण एक वेगळं स्वतंत्र शाखा आहे आणि रेसिड्यू फार्मिंग ही पण स्वतंत्र शाखा आहे. हे झाले मुद्दे. तर या ऑइल सीड आणि जेव्हा पल्सेसचा आपण विचार करतो, भरडधान्य आणि तेलबियांचा, तर तेलबियांसंदर्भात पण फक्त घोषणा केली आहे बजेटमध्ये. खरं तर गेल्या 5-6 वर्षांपासनं देशांतर्गत देशी तेलबियांच्या उत्पादकता वाढीसाठी मिशन, अभियान, प्रोग्राम आपल्याला हवा आहे. जसं राष्ट्रीय उत्पादकता वाढ आपण एक अभियान UPA 2च्या काळामध्ये राबवलेलं अन्न सुरक्षा अभियान, किंवा मी एक संदर्भ सांगेल आपल्याला तेलबियांसंदर्भात की 80च्या दशकात म्हणजे 87-88ला सॅम पित्रोदा हे जेव्हा आले, सल्लागार झाले पंतप्रधानांचे, तर त्यावेळेला टेक्नॉलॉजी मिशन्स आले होते आणि त्याच्यामध्ये 6 प्रकारचे टेक्नॉलॉजी मिशन होते. त्याच्यात ऑइल सीड टेक्नॉलॉजी मिशन पण होतं. आणि त्या ऑइल सीड टेक्नॉलॉजी मिशनमुळे आपलं नंतरच्या काळात उत्पादन जे चांगले रिझल्ट मिळालेले. तर त्याच धर्तीवर तेलबिया मिशन म्हणजे तेलबियांचं उत्पादन वाढवावं. कारण का वाढवावं? कारण आपण
तुम्ही तुमच्या प्रारंभिक निवेदनात सांगितलं तसं 65% आपण इम्पोर्ट करतोय. 135 लाख टनाचा आपला एवढा इम्पोर्ट आहे. ते इम्पोर्टचं बिल 1,20,000 कोटींच्या घरात गेलेलं आहे. युक्रेन, अर्जेंटिना आणि इंडोनेशियाने जर ठरवलं तर आपल्या स्वयंपाकघरात तेल राहणार नाही इतपत परिस्थिती बिघडलेली आहे. तर एवढ्या वर्स्ट केसमध्ये जाऊन सुद्धा त्याचं बजेटमध्ये रिफ्लेक्शन दिसायला पाहिजे ना, तर नाही दिसत आहे. म्हणजे त्यासाठी कुठलाही प्रोग्राम नाही. प्रोग्राम आला तो पाम तेलासाठी. आता सरकारच्या प्राधान्यक्रमात पाम तेल हवं की देशी तेलबिया हव्यात या संदर्भात एक मतांतर आहेत. माझ्या मते देशी तेलबिया अग्रक्रमाला हव्या होत्या आपल्याला. आणि मोहरी असेल, सोयाबीन असेल किंवा आपले करडई असेल तर भुईमुग असतील, ह्या तेलबियांसाठी यांच्या उत्पादकता वाढीनंतर सुद्धा समजा प्रोडक्शन वाढल्यानंतर त्याचा सपोर्ट प्राइसचा जो मेकॅनिझम पाहिजे, म्हणजे एमएसपी मध्ये जर तुम्ही आता एमएसपीच्या संदर्भाने जर समजा आता मोहरीचं उत्पादन वाढलंय, एक 100 लाख टन मोहरीचं सप्लाय येईल, तर ही मोहरी प्रोक्यूर करण्यासाठी काय प्रोग्राम आहे बजेटमध्ये? उलट बजेटमध्ये पीएसएफ आणि पीएसएसचे जे तुम्ही जर ब्रेकअप बघितला त्याचा, तर तुम्हाला असं दिसेल की उलट तिथलं अलोकेशन हे कमी झालेलं आहे. म्हणजे ऑइल सीड मधलं अलोकेशन तुम्ही मागच्या 5 वर्षाची जर तुलना केली तर किंवा मागच्या वर्षाची तुलना केली तर तुम्हाला दिसेल की सपोर्ट प्राइस म्हणजे गहू तांदूळ म्हणजे सपोर्ट प्राइस असं समीकरण आहे का? महाराष्ट्राच्या नजरेतनं बघायला गेलं तर महाराष्ट्राचं सोयाबीन हे प्रमुख खरीप क्रॉप आहे. आपलं उत्पादन आपलं 50 लाख हेक्टर पर्यंत आपला एरिया गेलाय. रब्बीमध्ये चना किंवा हरभरा, तर भरड धान्य, तेलबिया आणि पल्सेस या तिन्हींसाठी जर सपोर्ट प्राइस द्यायची असेल आपल्याला, तर त्यासाठी म्हणून जी काही तरतूद हवी तर ती तरतूद दिसत नाही. हा माझा पहिला मुद्दा आहे. आणि ती तरतूद म्हणजे तुम्ही मका घ्या किंवा हरभरा घ्या, आज पण तुम्ही जर किमती पाहिल्यात म्हणजे चण्याची किंमत आज सुद्धा सपोर्ट प्राइसच्या खाली आहे. सीझन सुरू व्हायचा आहे अजून, पण अगदी जो ऑफ सीझन मध्येच सपोर्ट प्राइसच्या खाली किमती आहेत. तूर सुद्धा सपोर्ट प्राइसच्या खाली आहे. आणि त्यानंतर मका आत्ता कुठं सपोर्ट प्राइसच्या आसपास आला, पण मागचा पूर्ण सीझन तुम्ही बघा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर सपोर्ट प्राइसच्या खाली ट्रेड झालेल्या आहेत. तर ह्या पार्श्वभूमीवर बजेटमधनं जे आपल्याला रिफ्लेक्शन अपेक्षित होतं, सरकारची जी कमिटमेंट आहे एमएसपी संदर्भात जे केंद्र सरकारने किंवा स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा वारंवार ते त्यांच्या सरकारी प्रोग्राम मधनं जे काही भाष्य करतात किंवा त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये जो काही कळवळा दाखवतात, तर तसा बजेटरी अलोकेशन मध्ये वित्तीय तरतुदींमध्ये ते ट्रान्सलेट झालेलं नाहीये, तसं दिसत नाहीये. आणि त्यामुळे शेतकऱ्याला म्हणजे या सगळ्या चर्चेचा किंवा बजेटमध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल का किंवा बजेटमधनं शेतकऱ्याला काय मिळालं असं जेव्हा आपण बघतो, तेव्हा तुम्ही उपस्थित केलेल्या तेलबिया आणि भरड धान्यांसंदर्भात माझं असं मत आहे की पूर्णपणे निराशा आहे. आणि ओव्हरऑलच फूड सबसिडीचं बजेट हे कमी झालेलं दिसतंय. मला असं वाटतं की ही काही म्हणजे सरकारची करणी आणि कथनी याच्यातलं हे अंतर स्पष्टपणे वित्तीय तरतुदींमध्ये या अर्थसंकल्पातनं दिसतं. आणि महाराष्ट्राच्या संदर्भाने तर तिन्ही पिकांसंदर्भात भरडधान्य, तेलबिया आणि कडधान्य तिन्हींच्या बाबतीत महाराष्ट्राच्या संदर्भाने निराशा झालेली बजेटमध्ये असं मी म्हणेन. मूर्ख सर, दीपक सरांनी आता इथे एक तेलबिया, भरड धान्य आणि कडधान्याच्या बाबतीमध्ये एक मुद्दा उपस्थित केला की तेलबियांच्या बाबतीमध्ये बजेटमध्ये काहीतरी असं भरीव असणं, काहीतरी योजना असणं, आपल्याला जेव्हा आपण आत्मनिर्भरतेच्या गोष्टी करतो तर त्या हवेतून येत नाही, तर त्यासाठी आपल्याला जमिनीवरती कार्यक्रम राबवावे लागतात. पण बजेटमध्ये तसं काहीच नाहीये. आणि कडधान्याची आत्मनिर्भरता आपण सरकारी धोरणामध्ये घालवतोय. आणि त्यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की जोपर्यंत आपण शेतकऱ्यांना हमी भावाची शाश्वती देणार नाही किंवा हमी भाव देणार नाही, तोपर्यंत आपण कुठल्याच याच्यामध्ये आत्मनिर्भर होऊ शकत नाही. आणि त्या बजेटमध्ये नाहीये. तर आपण बजेटमध्ये जर पाहिलं तर जे काही आपलं प्राइस स्टॅबिलायझेशन फंड आहे, म्हणजे किंमत स्थिरीकरण निधी आहे किंवा प्राइस सपोर्ट स्कीम आहे, तर याच्या अलोकेशन मध्ये सुद्धा मागच्या वर्षीच्या तुलनेत कपात करण्यात आलेली. म्हणजे मागच्या आपण जेव्हा पाहिलं सीमित किंमत स्थिरीकरण निधी हा मागच्या वर्षी जवळपास 2,250 कोटी होता, तर तो यंदा 1,500 कोटी करण्यात आला. तसंच प्राइस सपोर्ट स्कीमचा निधी सुद्धा मागच्या वर्षी 3,500 कोटी होता, तो यंदा 1,500 कोटी करण्यात आला. तर याचा परिणाम नेमका कसा होऊ शकतो? नाही, दीपक पवारांनी अगदी दीपक चव्हाणांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलाय की मला असं वाटतं की त्याच्यातलं एक डायमेन्शन मला तुमच्या समोर मांडावं असं वाटतं की 1990च्या आसपास जेव्हा
शेतीचं जागतिकीकरण व्हायला सुरुवात झाली तेव्हा बरोबर. आणि आता त्याला म्हणजे 30 वर्ष आली. या 30 वर्षामध्ये कोणतं एक क्षेत्र असं आहे की ज्याला जागतिकीकरणाला त्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये ते फेकलं गेलं आणि त्याचे फटके बसले, असं जर कोणतं एक क्षेत्र तुम्ही बरोबर. विचाराल ना, ते आहे तेलबिया क्षेत्र. दुसरं बरोबर. कोणत्याही क्षेत्राबद्दल असं म्हणता येणार नाही, पण तेलबिया क्षेत्राबद्दल तुम्ही बघा, जे एकच म्हणजे शेतीच्या संदर्भामध्ये पाहिलं म्हणजे आपली कोरडवाहू शेती, तेलबिया कोरडवाहू शेतीमध्ये होतं. कोरडवाहू शेती ही जागतिकीकरणाला चरणाचे जे फटके म्हणजे कुठल्याही जेव्हा आपण ओपन इकॉनॉमीमध्ये जातो तेव्हा हे फटके बसतात, त्याचा सर्वात जास्त फटका सहन केलाय तो तेलबिया आणि म्हणजे कोरडवाहू शेतीने. आणि तुम्ही बघू शकता की खाद्यतेलाची आयात कशी उत्तरोत्तर वाढत गेली, त्याचा परिणाम म्हणून तेलबियांवर त्याचा किमतींवर कसा कसा परिणाम झाला हे तुम्ही पाहू शकता. म्हणजे ही एक ट्रॅजिक गोष्ट आहे की जो शेतकरी त्याला सिंचनाच्या सुविधा अतिशय कमी आहेत, त्याला पावसावर प्रामुख्याने शेती करावी लागते आणि तेलबिया तशाच ठिकाणी होतात आणि सिंचन नसल्यामुळे खतं आणि सगळी अनुदानापासून वंचित राहावं लागतं. अशाच आपल्या तेलबिया उत्पादक शेतकऱ्याला आपण तो जागतिकीकरणाला तोंड देतोय, म्हणजे कोणतंही तोंड देतोय म्हणजे त्याचा फटका तो सहन करतोय. आणि हा जर संदर्भ आपण लक्षात घेतला तर दीपक सर जे म्हणाले त्या मुद्द्याला फारच त्याला आणखीन एक चांगलं डायमेन्शन मिळतं. सो आणि मला असं वाटतं की म्हणजे या संदर्भात मला असं वाटतं की तुम्ही जर ते बजेट पाहिलं ना, त्या बजेट मधलं पहिलं वाक्य बघ, एकतर ते जे भाषण मी वाचलं त्यात शेतीच्या अगदी एक छोट्या पॅरेग्राफ मध्ये सगळं उरकलेलं आहे. पण पहिलं वाक्य काय आहे तर आम्ही या बजेट मध्ये खरीप आणि रब्बीच्या साठी गहू आणि तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या धान्य हमी भावाने खरेदी करण्यासाठी कितीतरी 2,37,000 कोटी असे काहीतरी ठेवलेले आहे. असं एक पहिलं वाक्य आहे. याचं कारण स्पष्ट आहे की कारण तो शेतकरी आज रस्त्यावर 1 वर्षभर उभा होता. त्याची उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत, पंजाबमध्ये निवडणुका आहेत, त्यामुळे ते पहिलं वाक्य हे त्या राजकीय परिस्थितीला एक प्रतिसाद म्हणून होतं. पण मला प्रश्न असा पडला की ठीक आहे, ते तुम्ही त्याला प्रतिसाद दिला, पुढे कुठेतरी कोरडवाहू पिकांचा उल्लेख आहे का? पिकांचा उल्लेखच नाही. म्हणजे हे मला गंभीर वाटतं की तुम्ही 2 पिकांच्या म्हणजे ते फक्त म्हणजे इथे मुद्दा मला मांडायचा आहे की ते पंजाब आणि हरियाणातले शेतकरी जरी असले तरी मागेही मी मांडलेलं आहे की लोक असं म्हणतात की 6% शेतकऱ्यांनाच हमी भावाचा फायदा होतो वगैरे, पण जेवढी 6% शेतकऱ्यांकडून जेवढी धान्याची खरेदी होते त्याची क्वांटिटी इतकी मोठी आहे की ती बंद झाली तर महाराष्ट्रासकट सगळ्या देशभरातले गहू आणि तांदळाचे भाव कोसळले. त्यामुळे ते इनडायरेक्ट इफेक्ट मार्केटवर त्याचा होतोच. हे पहिला मुद्दा. पण त्याही पलीकडे मला पुढे जायचंय की तुम्ही या 2 पिकांचा उल्लेख केला कारण तुम्हाला त्याचे राजकीय फटका आता बसतोय किंवा आव्हान आहे, आणि त्यानंतर तुम्ही हे स्पेसिफिकली तुम्ही एवढी रक्कम या पिकांच्या खरेदीसाठी आहे, ती कमी जास्त आपण चर्चा करू शकतो पण काहीतरी ठोस आहे. पण बाकी कोणत्या पिकाबद्दल वाक्य सुद्धा नसावं तुमचं, हे सुद्धा मला अस्वस्थ करणारं वाटलं. वाक्य जर असतं तर मग आपण पुढचा प्रश्न उपस्थित केला असता की याच्यासाठी नेमकं काय करणार आहात, निधी काय आहे. पण जर तुम्ही त्याला रेफरन्स करणार नसाल, काही बोलणारच नसाल तर हे फार डिस्टर्बिंग आहे. म्हणजे एक लाईन अशी असू शकते की तेलबिया उत्पादनामध्ये इथे सरकारची एक जेन्युइन कुठल्याही सरकारचा एक पेच असतो की तुम्ही खाद्यतेलाचे आयात शुल्क जर वाढवलेत तर ग्राहक त्याचा फटका बसतो, कारण खाद्यतेल हे गरिबांच्या आहारात खूप कमी असतं, जसं प्रथिनं सुद्धा कमी आहेत तसं. आणि त्यामुळे आणि जर आयात शुल्क कमी केलं तर खाद्यतेल उत्पादक शेतकरी त्यांना फटका बसतो. त्यामुळे ही सरकारला एक कसरत करावी लागते, हे मान्य करूया. पण त्या धोरणाबद्दल काहीतरी पाहिजे ना. म्हणजे आम्ही याच्यासाठी उत्पादकता वाढवण्यासाठी काय, जसं दीपक सर म्हणाले तसं आम्ही काही करणार आहोत, योजना करणार आहोत, किंवा कारण पूर्वी जेव्हा ऑइल सीड मिशन नंतर काही अर्थतज्ञांचं म्हणणं होतं की नाही आता जागतिकीकरणामध्ये भारत काही किफायतशीर पद्धतीने ऑइल सीड उत्पादन, तेलबियांचं उत्पादन नाही करू शकणार, जागतिक स्पर्धेमध्ये आपण टिकू शकणार नाही, असं एक मतप्रवाह 30 वर्षापूर्वी होता.
पण आता बदललेल्या परिस्थितीमध्ये, बरोबर. बदललेल्या तंत्रज्ञानाच्या ह्याच्यामध्ये स्पर्धाशीलता असू शकते, पण धोरण काय आहे तुमचं? कारण हा फार मोठा म्हणजे कोरडवाहू शेतीचा तेलबिया उत्पादक किती प्रचंड मोठा समूह आहे आणि गरीब शेतकरी आहेत. तर त्यांना म्हणजे त्याच्याबद्दल मला काहीही नसणं हे सुद्धा पुन्हा फार अस्वस्थ करणारं वाटलं. काय होतं आणि इथे मला हा एक मुद्दा मांडायचा आहे बघा, तुम्हाला किती पटतो. जेव्हा तुम्ही असं सरकार सगळ्या धान्याचे हमी भाव जाहीर करता, आपल्याला माहिती आहे की प्रत्यक्षात खरेदी 2-3 पिकांची होते, बाकीच्यांची अशी कधीतरी होते. ठीक आहे. पण इथे आता मला याच्या अंदाजपत्रकामध्ये माझा एक आक्षेपाचा मुद्दा आहे की तुम्ही स्पेसिफिकली असं सांगितलं, गहू तांदळासाठी आम्ही एवढे राखून ठेवतो आहोत. याचा अर्थ बरोबर. आणि बाकी कोणत्याही पिकाचा तुम्ही उल्लेख केला नाही. याचा मार्केट सिग्नल काय जातो? तुम्ही असं म्हणणार आहात की बाकी कुठल्याही पिकासाठी आमच्याकडे तरतूद नाही. सो प्राइसेस कितीही पडल्या तरी आम्ही इंटरव्हीन करणार नाही. असं तुम्ही म्हणणार आहात. म्हणजे इन अ वे तुम्ही अशा तऱ्हेचा संदेश देताय, विच इज ऑल्सो बॅड. म्हणजे मार्केटसाठी हा चुकीचा संदेश आहे असं मला वाटतं. की कारण तुम्ही हमी भाव सगळ्याचे डिक्लेअर करणार आहात. तुम्ही एकाच 2 सर, पिकांसाठी ते तुम्ही पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या हा 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 म्हणजे मला निवडणुकांचं याला ठीक थोडं आहे, प्रश्न पण विचारायचा आहे की पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये जे काही हा निवडणुकांमुळे आहे का ते? पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये काय म्हणाल? ऐकू आलं नाही. पुन्हा एकदा म्हणजे सांगा. त्यांच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत आणि म्हणजे पंजाब आणि उत्तर प्रदेश हे जो 2 मोठ्या राज्यांमध्ये आता महत्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत आणि तिथं पंजाबमध्ये आपण पाहिलं तर गहू आणि भात हे 2 महत्वाचे पिकं आहेत. हो. तसं उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा या 2 पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे निवडणुका डोळ्यांपुढे ठेवूनच मुद्दामूनच गहू आणि पिकांसाठी तरतूद केली आणि इतरांकडे दुर्लक्ष केलं असं आपल्याला वाटतं का? नाही म्हणजे ऍटलिस्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक पक्षाला राजकीय परिस्थितीला प्रतिसाद द्यावा लागतो. मला आक्षेप त्याच्याबद्दल नाहीये. तुम्ही त्याच्यासाठी म्हटलं, पण बाकीच्यासाठी जर तुम्ही मौन पाळलं असेल आणि तिथे आम्ही कोरडवाहू पिकांचा काहीतरी उल्लेख पाहिजे की आम्ही प्राइस स्टेबलायझेशन फंड असेल, आम्ही किमती कोसळू देणार नाही, समथिंग काहीतरी मार्केट सिग्नल पाहिजे. आता तुम्ही मार्केट सिग्नल काय दिलाय की या पिकांच्या बाबतीत आम्ही सिग्नल दिलाय, बाकीच्या बाबतीत आम्ही निधी ठेवलेलाच नाहीये. मला स्वतःला हा संदेश जरा विचित्र वाटतो. म्हणजे हे फार काय म्हणतात त्याला, म्हणजे तुम्हाला बाकी व्यापाऱ्यांना तुम्ही संदेश काय देताय की तेलबिया किती कोसळल्या तरी आम्ही इंटरव्हीन करणार नाही, सोयाबीन कोसळ असा तुम्हाला संदेश आहे का? दिस इज नॉट, म्हणजे हे काही योग्य नाही. कोरडवाहू शेतीची कमालीची राजकीय ताकद किती कमी झालेली आहे कोरडवाहू शेतकऱ्यांची, याचं हे आणखीन एक म्हणजे निदर्शक आहे. आणि हा मला एक जरा त्या म्हणजे इव्हन तुम्ही फ्री इकॉनॉमी वाले जरी असतात कम्प्लीट, तरी सुद्धा तुम्ही असे मेसेजेस नाही देता कामा. यू हॅव टू तुमच्या ह्याच्यात कुठेतरी पाहिजे की आम्ही कोरडवाहू शेतीसाठी बजेट आहे, प्राइस स्टेबलायझेशनचा विचार करतो आहोत, किंवा तुम्ही म्हणाल तसं प्राइस स्टेबलायझेशन फंड्स मध्ये ते कपात केलेली आहे. सो हे सगळं मला जरा हे अस्वस्थ करणारं वाटतं की राजकारणाने इतकं उघड आणि बटबटीतपणे अंदाजपत्रकावर आपली छाया पडू देऊ नये असं मला वाटतं. बरोबर. दीपक सर, आता आपण बघितलं की मोरकर सरांनी जे काही आता केंद्र सरकारने फक्त गहू आणि तांदूळ हे सध्या फोकसमध्ये ठेवलेले, बाकीच्या पिकांबद्दल उल्लेख नाहीये. तर त्याचं विश्लेषण त्यांनी केलं. त्यांनी हे सांगितलं की राजकारण डोळ्यापुढे ठेवून इतक्या टोकाला जाऊन असं करायला नको की इतर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असा दुजाभाव झालेला आहे. त्याच्या जोडूनच आपल्याकडे मी एक प्रश्न घेऊन येतो की तो म्हणजे खत अनुदानाचा. आता जर आपण पाहिलं तर युरियाचं नाही पण पोटॅशच्या बाबतीमध्ये एक उद्रेक झालेला दिसतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये परिस्थिती असू शकते. आजच नाशिक आणि काही भागांमध्ये असं दिसलं की नुसतं बातमी पसरली की या दुकानामध्ये पोटॅश उपलब्ध आहे, तर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं म्हणजे खत अनुदानामध्ये जवळजवळ आपण जर पाहिलं तर 40 कोटी रुपयांच्या दरम्यान कपात केली. म्हणजे मागच्या वर्षी 1,40,000 कोटींची खत अनुदान होतं. यंदा ते 1,05,000 कोटींपर्यंत आणलं गेलं. तर आपण याच्याकडे कसे बघताय की याच्यामध्ये भविष्यात काही प्रश्न उपस्थित होऊ शकतील का? गव्हर्नमेंट आणखीन काही सुधारित आकडेवारी पुढे देऊ शकतं, अनुदान देऊ शकतं? अनुदान देऊ म्हणजे जी काही तर बऱ्याचदा आपण बघतो की बजेटरी अलोकेशन मध्ये रिवाईज जेव्हा दिसतंय आपल्याला, बऱ्याचदा फंड्स वाढलेले दिसतात नंतर. आता तुम्ही म्हटलं तशाप्रमाणे न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी पोटॅश आणि फॉस्फरस साठी
जी काही एकूण आकारमान आहे तिचं, तर ते 34% कमी होऊन 40-42 हजार कोटी, जो अॅग्रोने पण आकडा प्रसिद्ध केला आहे. तर न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडीचं सबसिडी ही कमी झालेली आहे. हा मुद्दा पण ती कुठल्या बॅकग्राऊंडवर, म्हणजे ती जेव्हा कमी झाली त्यावेळेचं चित्र काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. की आता जसं तुम्ही पोटॅशचा उल्लेख केला, नाशिकला सायखेड्याला आज किती रांगा लागल्या, उत्तर भारतामध्ये वारंवार तसे फोटो येत आहे. तर याचं एक महत्व असं आहे आता की म्हणजे आपल्याकडे सरकार किती कॅज्युअल किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा किती थंड प्रतिसाद, किंवा सरकारमध्ये समजा तुम्ही पोटॅश ही एक कमोडिटी समजा, आणि त्या कमोडिटीची जी डिमांड आहे पुढच्या 3 महिन्यात, 6 महिन्यात, 3 महिन्यात म्हणजे उन्हाळी हंगाम, 6 महिने म्हणजे पुढचा रब्बी, अशी 9 महिन्यांची एकत्रित डिमांड किती आहे आपल्याकडे. तर त्या डिमांडच्या तुलनेत सप्लाय शॉर्टेज आता आहे ऑलरेडी, आणि जागतिक बाजारामध्ये त्या कमोडिटीच्या प्राइसेस ऑलमोस्ट डबल झालेल्या आहेत, आणि तरी तुम्ही त्याची सबसिडी कमी करताय. म्हणजे त्या विषयाचं काही महत्व नाही तुम्हाला. आणि तो जेव्हा सरांनी जसं मगाशी सांगितलं, जेव्हा लोक रस्त्यावर येतात आपली ताकद दाखवतात, त्यावेळेला मग तुम्ही हडबडीत जागे होतात आणि काहीतरी लिपापोती करतात. मग मला असं वाटतंय की पोटॅशची किंवा खास करून फॉस्फरस आणि पोटॅशची जी काही समस्या आहे, तर ती इथून पुढे सुद्धा असं अनफॉर्च्युनेटली म्हणावं लागेल की खूप गंभीर होत जाणार आहे. त्याची कारणं जसं आपण आता ऐन वेळेला कुठल्याही कमोडिटीचं सप्लाय मॅनेजमेंट ही ती समस्या डेव्हलप झाल्यावर नाही करू शकत कोणी. म्हणजे जसं तेलबियांच्या बाबतीत झालं आता, की तेलबियांचं 1,20,000 कोटींचं बिल का झालं? कारण जसं सरांनी सांगितलं तसं ग्लोबलायझेशनच्या बॅकग्राऊंडवर कोरडवाहू पिकांना, तेलबिया पिकांना जो सपोर्ट मेकॅनिझम द्यायला पाहिजे होता तो दिला नाही, आणि एका प्रकारे काळाने सूड उगवला भारतावर, असं मला म्हणावंसं वाटेल. का कसा सूड उगवला? की आज इंडोनेशिया असेल किंवा युक्रेन असेल किंवा अर्जेंटिना, लॅटिन अमेरिका तिथले सगळ्या एक्सचेंज मध्ये ऑल टाइम हाय, म्हणजे खूप उंच झाल्या किमती. आपण कितीही प्रयत्न केले ड्युटी कमी करण्याचे, आपण ड्युटी कमी केली की ग्लोबल मार्केटमध्ये प्राइसेस वाढवल्या जातात, किंवा ते एक्सपोर्टला टॅक्स लावून त्यांचा बायोडिझेलचा कार्यक्रम सबसिडाईज करतायत आता इंडोनेशिया सारखे देश. मला हे सांगायचंय की आज इतका भीषण पेच प्रसंग आहे देशापुढे, तरीही गव्हर्नमेंटचं जसं रिफ्लेक्शन बजेटमध्ये दिसत नाही, तोच न्याय, तशीच कंडिशन ही पोटॅश किंवा फॉस्फरस सारख्या ज्या अत्यंत सिग्निफिकंट, अत्यंत महत्वाच्या, अत्यंत, आता उदाहरणार्थ 50 लाख टन ही आपली पोटॅशची गरज आहे. 50 लाख टनामध्ये आज पुढच्या 3 महिन्यात आणि 6 महिन्यात किती माल येऊ शकेल त्याची काहीही विजिबिलिटी नाही, कारण तुम्ही एकतर अनुदान कमी केलेत, म्हणजे तुमची कुठलीही तयारी दिसत नाहीये. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने तुम्ही ऑइल सीड किंवा पल्सेस घ्या, तुम्हाला हे म्हणजे पोटॅशची जी गरज असते, किंवा हॉर्टिकल्चर क्रॉपसाठी म्हणजे फलोत्पादन, भाजीपाला, पाण्याची अवेलेबिलिटी असल्यामुळे ओलिताखालचं क्षेत्र वाढतंय. पूर्व हंगामी किंवा हंगामपूर्व खरीपाचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मला हे म्हणायचंय की खतांच्या संदर्भात जो कॅज्युअल, सरांनी जी सुरुवात केली कॅज्युअल अप्रोच, म्हणजे ते इतके त्यांच्याकडे म्हणजे मार्केट इंटेलिजन्स नावाचा जो काही प्रकार आहे सगळ्याच बाबतीमध्ये, किंवा ज्याला प्रिव्हेंटिव्ह जे आपण काम करायला पाहिजे, तर फक्त काहीतरी प्रतीक, एखादी घोषणा किंवा अशी एखादी टॅगलाईन, असं काहीतरी म्हणजे असं काहीतरी ब्रँड करायचं, पण जमिनीवर काही काम नाहीये. खतांची समस्या म्हणजे जे काही रिपोर्ट्स वाचले त्याच्यामध्ये चीन सारखा देश ज्या पद्धतीने इन्व्हेंटरी वाढवतो कुठल्याही कमोडिटीज, त्यांना असं दिसतं की कमोडिटी शॉर्ट होत आहे, ते 6 महिने 3 महिने आधीच ती कमोडिटी त्याचं पायलअप करतात, स्टॉक बिल्ड करतात, आणि नंतर कळते की जगात महागाई झाली. मला असं म्हणायचं की जसं चीन करू शकतं तसं आपण का करू शकत नाही? कारण आपल्या प्राधान्यक्रमात हे नाहीये सगळ्या गोष्टी. आपला प्राधान्यक्रम काय आहे तो आपलं सर सांगू शकतील, तो वेगळा विषय आहे. म्हणजे आपला म्हणजे आत्ताच्या गव्हर्नमेंटचा किंवा एकूणच सगळ्या मागच्याही गव्हर्नमेंटचा, तर यांच्या प्राधान्यक्रमावर खतं, तेलबिया, ऑइल सीड या कुठल्याही गोष्टी नसतात. खतांच्या बाबतीत पण मी तेच म्हणेल की खतांची सबसिडी कमी करणं एवढंच नाही, तर त्याच्यात राज्य सरकारचा पण मुद्दा सांगतो मी तुम्हाला. राज्य सरकार ऑन रेकॉर्ड सांगितलंय की खतांची टंचाई नाहीये, आणि आता केंद्र सरकारचे जे आकडे आहेत, म्हणजे ऍज ऑन आता जर तुम्ही पाहिलं तर आता सुद्धा कागदावर पोटॅशचा सप्लाय तुम्हाला पर्याप्त दिसतोय, ऍटलिस्ट मार्च पर्यंत तरी. म्हणजे त्यांचे जे आकडे आहेत, जे आपली रबीची 17 लाख टन आपलं डिमांड होती, त्या तुलनेत त्यांनी जो मंथ ऑन मंथ ब्रेकअप दिलाय, तर त्याच्यात दिसतंय
की पोटॅश आहे, परंतु पोटॅश का वाढते की डिमांडच्या तुलनेमध्ये, म्हणजे त्यांच्या आकड्यांशी मी सहमत नाही, डिमांडच्या तुलनेत कमतरता आहे पोटॅशची. पोटॅशचा आयात रॉयटरच्या रिपोर्टनुसार 47% पोटॅशची आयात कमी झालेली आहे. क्लिअर कट पोटॅशचा तुटवडा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हा तुटवडा भरून काढण्यासाठी म्हणून जी काही तयारी पाहिजे तर ती नाहीये. आणि स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारचा पण प्रॉब्लेम सांगतो. राज्य सरकार 1000 रुपयाची जी काही पोटॅशची बॅग आहे ती 1700 रुपयाला शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. म्हणजे जे खत सबसिडाईज आहे, ज्याला अनुदान दिलेलं आहे, म्हणून त्याची एमआरपी कॉस्ट 1000 रुपये, तर ते 1000 रुपयात द्यायला पाहिजे. तर हे जे सप्लाय मॅनेजमेंट आहे, राज्यांतर्गत सप्लाय मॅनेजमेंट मध्ये सरकार पूर्णपणे फेल ठरलंय. आणि ओव्हरऑल पुरवठा व्यवस्थापनामध्ये केंद्र सरकार फेल ठरतंय. आणि आपण जो क्रायसिस आता ऑइल सीड मध्ये किंवा आपण बघतोय बाकीच्या क्रॉप्स मध्ये की सप्लाय डिमांडचा जो क्रायसिस आहे, तर तसा क्रायसिस अनफॉर्च्युनेटली खतांच्या बाबतीत त्या दिशेने आपण चाललेलो आहोत. डिमांड वाढते, त्या तुलनेत सप्लाय नाही. ग्लोबल प्राइसेस वाढल्या, त्या अनुषंगाने बजेटरी अलोकेशन जास्त वाढावं ते झालेलं नाहीये. तर एकूणच हा सगळा मी काय म्हणेल गोंधळ म्हणूया किंवा मिसमॅनेजमेंट म्हणूया. आणि ह्या सगळ्या गोष्टी का घडताय, कारण शेतकरी या अशा गोष्टींचा जो काही प्रायोरिटी प्राधान्यक्रम किंवा त्याची जी चर्चा व्हायला पाहिजे सगळ्या सभागृहांमध्ये, तर तशी चर्चा नाहीये. माध्यमात सुद्धा खूप रेअरली होते. आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आज आपण जे सायकेडेला नाशिकला पाहिलं, तुम्ही याच्यातलं वाईट फक्त सांगतो मी तुम्हाला, बिहारला शेतकऱ्यांमध्ये आपापसात मारामारी झाली खतांवरनं, जे आम्ही पाहू शकत नाही. आज सायकेडेला सुद्धा म्हणजे एकमेकांची आज आपण डोके फोडू या लेवलला ह्या सगळ्या चुकीच्या व्यवस्थापनांचे परिणाम आपण भोगतोय. आणि मला असं म्हणायचंय की कुठल्याही बजेटमधनं किंवा हे जे डॉक्युमेंट्स असतात त्यातनं आपल्याला 3 वर्ष 5 वर्ष, मी म्हणतो 10 वर्षाचं दिसलं पाहिजे आपल्याला रिफ्लेक्शन. तर ते तुम्हाला तर शॉर्ट टर्म सुद्धा दिसत नाही, तर लॉंग टर्मची गोष्ट दूरच. दिसताय फक्त काही अशा गोष्टी की ज्या जमिनीवर त्यांचा अर्थ नसतो, अशा शब्द, अशी प्रतीक. तर मला असं वाटतं की पूर्णपणे आपण खतांच्या बाबतीत तर पूर्णपणे फेल ठरलो. बरोबर आहे. दीपक सरांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला की आपला आता मुळात नियोजनच नाहीये. पोटॅशचा कदाचित तुटवडा भासू शकतो. आपण जेव्हा चीन सारखा देश आपल्या तजवीज करून ठेवतो आपल्या शेतकऱ्यांसाठी, तिथं आपण बघतो की आपल्या इकडे शेतकरी म्हणजे सरांच्या म्हणण्यानुसार आपला कॅज्युअल अप्रोच आहे. मुरुडकर सर, मला 2 योजनांकडे विशेषतः आपलं एक लक्ष वेधायचं आहे. की एक म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी जे काही लॉकडाऊनच्या काळात किंवा कोरोनाच्या काळामध्ये वेळोवेळी भाषण केलं, त्यांनी 2 योजनांचा वेळोवेळी उल्लेख केला होता. पहिली योजना म्हणजे ती आहे 80 कोटी गरीब लोकांना दिलेलं अन्नधान्य, राशनवर असेल किंवा मग मोफत असेल. आणि दुसरी योजना म्हणजे मनरेगा. त्यांनी असं सांगितलं, त्या गव्हर्नमेंटने जे काही रोजगाराचे आकडे दिले त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम मनरेगाच्या आकडेवारीचाच होता, कारण इतर क्षेत्रामध्ये रोजगार नव्हता. परंतु आपण जर पाहिलं तर या बजेटमध्ये केंद्र सरकारनं जर आपण अनुदानाचा विचार जर केला, तर मागच्या वर्षी 21-22 मध्ये जवळजवळ 2,86,000 कोटी एवढं अनुदान दिलं. आणि आता 22-23 मध्ये केंद्र सरकारने केवळ 2 लाख कोटींची तरतूद केलेली आहे. तेच घडलं मनरेगाच्या बाबतीमध्ये. मागच्या वर्षी त्यांनी बजेटमध्ये 73,000 कोटी एवढाच आकडा म्हणजे अलोकेशन केलं होतं. ते यंदा त्यांनी तरतूद केली. परंतु मागच्या वर्षीचा प्रत्यक्ष खर्च हा जवळजवळ 98,000 कोटींचा होता. आणि तरतूद यंदा मात्र त्यांनी 73,000 कोटींची केली. तर हे जे काही आता त्यांनी तरतूद घटवली, म्हणजे निधी घटवला आहे, तर त्याचा एक परिणाम काय होऊ शकतो? नाही, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. याला आपण सरकारची एक व्यापक भूमिका म्हणजे जी दिसते त्याच्याकडे येऊ, पण त्याच्या आधी एक आपण सत्य हे पाहिलं पाहिजे की आता आपल्याकडचे, आपण नेहमी असं म्हणतो की शेतीवरचा लोकसंख्येचा भार कमी झाला पाहिजे, आणि हे अगदीच आवश्यक आहे, प्रश्नच नाही. कारण शेतीचा आकार फिक्स्ड असतो, त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढली आणि त्याचबरोबर लोकांना इतर क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध झाला, तर शेतीचं उत्पादन राहून देखील कमी लोकसंख्या शेतीवर असल्यामुळे त्यांना फायदा होतो. असं जगभर ही प्रक्रिया दिसते. पण आता अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे ही उलट प्रक्रिया झाली, आणि ही उलट किती मोठ्या प्रमाणात झाली की लोक आपला लेबर फोर्स, मी जो आकडा वाचला तो, शेतीचा लेबर फोर्स जवळपास 3% वाढलेला आहे. आणि ही प्रचंड मोठा शेतीवर, म्हणजे शेतीवरचा भार लोकांचा वाढलेला आहे. आणि हे एक्झॅक्टली जसा विकास होतो त्याच्या उलट दिशेने टाकलेली आपली पावलं आहेत. अर्थात
आपण म्हणू की करोनाचं संकट होतं आणि त्याच्यामुळे झालं, पण तरी सुद्धा याचा अर्थ असा होतो की करोनाच्या संकटामुळे आपण, कारण याचा एक लक्षात घ्या, 2016 पासून आपली एकंदर उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र, एकंदरच देशाच्या अर्थव्यवस्थेचा अर्थवृद्धीचा दर हा कोसळत गेलेला आहे 2016 पासून. पहिली 2 वर्ष या सरकारची चांगला अर्थवृद्धी दर होता. त्यानंतर नोटबंदीच्या फटक्यानंतर तो सातत्याने कोसळत गेला आणि मग करोनाच्या काळात त्याला मोठाच फटका बसला आणि मग आपल्याला हे रिव्हर्स मायग्रेशन दिसतं. सो हा एक सगळ्याचा आतापर्यंतचा परिणाम आहे. म्हणजे आता तुमच्याकडे जास्त लोकसंख्या शेतीवर आहे, 3% तुमच्या लेबर फोर्समध्ये वाढ आहे. मग आता सरकार हे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की सरकारकडे, हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा असं वाटत होतं की, म्हणजे उदाहरणार्थ पियुष गोयल तर मंत्री आहेत ते की ते खुलेपणाने म्हणायचं की आम्ही आल्यावर हे मनरेगा बंद करू. नरेंद्र मोदींनी देखील मनरेगाची चेष्टा पहिल्याच भाषणात केली, पण त्यांना लक्षात आलं की दुसरं त्यांच्याकडे असं चॅनल नाहीये की ज्याच्यामुळे ग्रामीण गरिबांपर्यंत थेटपर्यंत आपल्याला काही सपोर्ट देता येईल. त्यामुळे त्यांनी ते चालू ठेवलं, त्याच्यात वाढही त्यांना करावी लागली. आता मला असं वाटतं की त्यांचा असा एक मेसेजिंग असं आहे की आम्ही, त्यांचा सर्वात मोठा मेसेज काय आहे बजेटचा, तर आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक करणार आहोत. आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये त्यांना मल्टी लेन्स हायवे वगैरे, आणि त्याच्यात त्यांनी कॅपेक्स वाढवलेला आहे. आणि ही सगळी देशाची अर्थव्यवस्था या प्रचंड मोठ्या इन्व्हेस्टमेंटमुळे, त्यांनी मला वाटतं 7 लाख कोटी वगैरे आकडा असेल, थोडा आकडा मला चुकू शकतो, पण साधारण त्या रेंजमध्ये, आणि तिथे रोजगार निर्माण होणार आहे असं त्यांचं म्हणणं. प्रश्न असा आहे की, आणि हा प्रश्न उपस्थित केला गेला की गेल्या वर्षी देखील अशीच मोठी रक्कम, ही 5 लाख कोटी आधी म्हटलं, मग ती 6 लाख कोटी पर्यंत तुम्ही खर्च केली, त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला काही अर्थ, म्हणजे डिमांड वाढली का, लोकांचे रोजगार वाढले का, असे काही अभ्यास किंवा दिसतं का, अभ्यास सोडून द्या, पण इम्पॅक्ट दिसतो का, ह्याचं ठाम उत्तर देता येत नाहीये. त्यामुळे सरकारचं वरवर पाहता आपण नेहमीच म्हणू ना की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये द्या, सबसिडी देऊ नका, त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे लोकांना मासा देऊ नका, मासा कसा पकडायचा ते शिकवा, असं तर जे तत्वज्ञान असतं, मान्य आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की ह्याचे अभ्यास पाहावेत आपण की म्हणजे मोठे हे मल्टी लेन्स आणि हायवेज, आणि त्याच्यातही तंत्रज्ञान आलेलं आहे, तर हा मिळणारा रोजगार, हे जे 3% लोक शेतीवर गेलेले आहेत त्यांना पुन्हा ऍब्झॉर्ब करण्यासाठी पुरेसा आहे का? आणि मला स्वतःला शंका वाटते, पण मला काही असा अभ्यास नाहीये, पण गेल्या वर्षीचा या प्रश्नाला काही उत्तर नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला या पार्श्वभूमीवर मनरेगाचं बजेट कमी करणं हे मला आक्षेपार्ह वाटतं. मला अशी एक खात्री वाटते की ह्यांनी जरी कमी केलं असलं तरी ग्रामीण असंतोष वाढणार आहे आणि त्यांना ते बजेट वाढवावं लागेल असं मला वाटतं. कारण तुम्ही बघा की एवढं ऍब्सॉर्प्शन, कारण मी आता अभियांत्रिकेच्या संदर्भात माझा हे असतो आणि मला दिसत नाही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एवढे जॉब्स तयार होताना, तर या अनस्किल्ड लोकांना एवढे जॉब्स तयार होतील या इन्व्हेस्टमेंट मधून, असं झालं तर चांगलंच आहे. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये जेव्हा तुमची म्हणजे पॅन्डेमिकच्या या आपल्या कोविडच्या आधी देशाची राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जीडीपी जो होता त्याच्यापेक्षा आता आपण फक्त 1.3% वर आहोत. ग्रोथ रेट वगैरे सोडून द्या, ग्रोथ रेट जे असतात ना, आपण खूप खाली होतो त्याच्यामुळे तो ग्रोथ रेट मोठा दिसतो, पण खूप मागे गेलेलो होतो ना आपण, त्यामुळे तो ग्रोथ रेट इयर ऑन इयर असतो, ते फसवं असतं. पण एकंदर देशाची वस्तू सेवा यांचं उत्पादन सगळं जर एकत्र केलं आणि उत्पादन मूल्य काढलं, तर जेवढं पॅन्डेमिक म्हणजे कोविडच्या आधी होतं त्याच्यापेक्षा जास्त 1.3% एवढं आहे. आणि लोकसंख्या ही या क्षेत्रावर आहे, शेतीवर वाढलेली आहे. तर मला असं वाटतं की मनरेगाचं बजेट हे वाढवायला पाहिजे होतं, त्यांना पुढे वाढवावं लागेल. आणि एक मला इथे मुद्दा मांडावासा वाटतो की महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने अशी हे होते, तुम्ही बघा मनरेगाचा फायदा हा प्रामुख्याने छोट्या शेतकऱ्यांना होत असतो. म्हणजे हा मनरेगा आणि शेतकरी हे महाराष्ट्रात फार काहीतरी, मनरेगा म्हणजे शेतकऱ्यांचे मजुरीचे भाव वाढवणारी गोष्ट वगैरे, असं आपण जरा विचार करा, ह्याचे सगळे अभ्यास आहेत. छोटे शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर मनरेगावर अवलंबून असतात, त्यामुळे ते छोट्या शेतकऱ्यांना आपण शेतकरीच म्हणणार नसू तर प्रश्न वेगळा. त्यामुळे मनरेगाचं बजेट हे वाढवायला पाहिजे होतं, ते पुढे त्यांना वाढवावं लागेल असं वाटतं. तुम्ही फूड सबसिडीचा जो उल्लेख केला, कदाचित मला असं वाटतं की फूड सबसिडी बिल हे वाढलं कारण त्यांनी अलोकेशन वाढवलं आणि
त्याची सबसिडी अमाऊंट ही वाढवली ह्याच्या कोविडच्या नंतर. त्यामुळे त्यांना आता ते कमी करून पुन्हा एकदा पूर्वीचा फूड सिक्युरिटी ऍक्ट प्रमाणे जेवढं होतं तेवढंच द्यायचं असेल तर मग तो हे असेल तर त्यांना कमी करायचं आहे. इथे सुद्धा पण मला असं वाटतं की हे तत्वज्ञान जे आहे आत्ताच्या घडीला, कारण तसं पाहिलं तर तुम्ही कोविडसाठी सरकारने जीडीपीच्या 2%च फक्त मदत केलेली आहे आणि जगभर देशांनी 10% मदत केलेली आहे डिमांड वाढायला. तर ही आपली आणि गंमत म्हणजे बघा की पहिल्यांदा कॉर्पोरेट सेक्टरची अशी डिमांड होती की ग्रामीण मनरेगा जसं आहे ना तसं शहरी मनरेगा तुम्ही विचार करा, ही कॉर्पोरेट सेक्टरची डिमांड होती. हे कारण मनरेगा फूड सबसिडी म्हणजे या काय डाव्या समाजवादी योजना आहेत अशा तऱ्हेची एक टीका त्याच्यावर होत होती. पण हे पहिल्यांदा असं घडलं की तुम्ही बघा प्री बजेट कॉर्पोरेट सेक्टरचे सगळे पहा, ते म्हणतात की अर्थव्यवस्थेमध्ये डिमांड नाहीये, तुम्ही मदत करा. आणि त्या मोठ्या नाव आठवत नाही त्यांचं, त्यांनी असं म्हटलं की मनरेगा सारखं काहीतरी तुम्ही शहरी क्षेत्रासाठी सुरू करा, अर्बन मनरेगा असाच त्यांचा शब्द होता. हे कॉर्पोरेट सेक्टर जे आर्थिक उजव्या विचारसरणीचे आणि फ्री मार्केट त्यांची म्हणजे डिमांड वाढणं जे आहे ना, पण सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही इन्व्हेस्टमेंट करू त्याच्यातून डिमांड वाढवू. आता आपण पाहू, पण मला याच्यात शंका वाटते की फक्त या बिग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मधून ती अर्थव्यवस्थेला लागणारी डिमांड वाढणार आहे का, याची मला शंका वाटते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या काळात हे सबसिडी वर्सेस इन्व्हेस्टमेंट असं पाहू नये. सबसिडी किंवा लोकांना मदत करणं मनरेगाच्या स्वरूपात त्याच्यात असेट्स तयार होतात, त्याचे अभ्यास आहेत. तर ह्या सगळ्याकडे जरा वेगळ्या पद्धतीने पाहायला पाहिजे. पण कारण आपण क्रायसिस मध्ये आहोत आता, आयडिओलॉजिकल डिबेट नका करू, प्रॅक्टिकली बघा. प्रॅक्टिकली जर एवढी लोकसंख्या वाढली आहे, त्यांना त्यांच्या हातात क्रयशक्ती गेली पाहिजे, तर तुम्ही मनरेगाचं बजेट वाढवा आणि ते वाढवावं लागेलच तुम्हाला पुढे जाऊन. सो ते कमी होणं मला दुर्दैवाचं वाटतं. आपण जो मुद्दा उपस्थित केला की नाही, त्यांनी सांगितलं आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवली आहे, त्यातून रोजगार निर्मिती होईल. असाच एक अनुभव आपल्याला लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आला होता. केंद्राने काय ते बूस्टर पॅकेज दिले होते, त्यातून असंच काय ते घोषणा पुढे आल्या होत्या की एवढ्या कोटी रोजगार मिळतील. त्यानंतर जे काही 80 कोटी लोकांना आम्ही मोफत अन्न देतो त्यातून इतकी संख्या कमी होईल. पण आजपर्यंत त्याचे जे काही निकाल किंवा मग त्यातून जे काही निष्पन्न झालं ते पुढे आलेलं नाहीये. मग यानंतर या इन्व्हेस्टमेंट मधून पुढे काय होईल हे माहित नाही. मोरोकर सर, आपल्याकडे आणखीन एक महत्वाची योजना आहे शेतकऱ्यांसाठी आणि त्याच्यावर सतत एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय, ती म्हणजे पीक विमा. ही केंद्र सरकारने पीक विमा 2016 मध्ये आणली, तेव्हापासून त्याबाबत सतत एक शेतकऱ्यांकडून त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अनेक राज्य त्यातून बाहेरही पडले आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्य त्यातून बाहेर पडलंय. आता नुकतंच काल परवा महाराष्ट्राने सुद्धा बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही यातून बाहेर पडण्याच्या विचारात आहोत. आणि एवढ्या महत्वाची योजना शेतकऱ्यांसाठी आहे. आपण इकडे बघतोय की हवामान बदल आहे, पाऊस वर्षभर पडतोय, त्यामुळे फळपिकांना जास्त फटका बसतोय. त्यासोबतच आपले जे काही पारंपरिक पिकं आहेत, विशेषतः मराठवाडा, विदर्भ किंवा मग खानदेश असेल, तिकडल्या शेतकऱ्यांना, सगळ्या शेतकऱ्यांना बसतोय, पण तिकडले पारंपरिक पिकं किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा फटका बसताना दिसतोय. असं असताना पीक विमा योजनेत काहीतरी धोरणात्मक बदल असायला हवा होता. तसंच त्या बदलांसाठी काहीतरी एक कार्यक्रम असायला पाहिजे होता, काहीतरी एक वेगळी चौकट असायला पाहिजे होती, किंवा मग त्यासाठीची निधीची तरतूद किंवा मग केंद्राने पुढाकार घेणं गरजेचं होतं. परंतु तसं झालं नाही. उलट केंद्राने असं केलं की मागच्या वर्षामध्ये केंद्राने पीक विमा योजनेवरती जवळपास 16,000 कोटी खर्च केले आणि पुढच्या वर्षासाठी म्हणजे 22-23 साठी केवळ 15,500 कोटी म्हणजे 15 कोटी 15,500 कोटी एवढे पैसे एवढी तरतूद केली. तर मग या पीक विम्याचा जो काही तिढा निर्माण झालेला आहे आणि जे काही राज्य त्यातून बाहेर पडतात, तर मग ही बजेट रेव्होल्युशन जी आहे, तर यातून काही प्रश्न सुटतील का आणखीन वाढतील, आपल्याला काय वाटतं? पीक विमा योजनेबद्दल जे आपण ऐकतो, म्हणजे साधारणपणे हा एक पॉलिटिकल कसं आलाय की जो प्रबळ राजकीय नेता असतो तो आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे पैसे मिळवून देतो, अशा तऱ्हेचं दिसतं आपल्याला. आणि तो एक पॉलिटिकल असा हे झालाय, एक सिस्टीम म्हणून ती ऑपरेट होताना दिसत नाहीये. आणि जनरल एक रेटॉरिकल असं म्हटलं जातं की मग शेतकरी विरुद्ध विमा कंपन्या असं कायम आपण वाचत असतो. आणि प्रत्यक्षात जेव्हा योजना जाहीर झाली ती प्रचंड अँबिशियस योजना होती की त्यात सबसिडीचं अनुदान वाढवलं शेतकऱ्यांना, म्हणजे प्रीमियम तसा खूपच कमी आहे शेतकऱ्यांना, पण त्याच्यामध्ये
या आतापर्यंत तुम्ही जसं म्हणालात की अनेक राज्य याच्यातून बाहेर पडतायत, म्हणजे अर्थातच ही योजना ही फसतीये. शक्य आहे, आपण असं गृहीत धरलं पाहिजे की मला असं वाटतं की भारतासारख्या देशामध्ये जिथे छोटे शेतकरी आहेत तिथं ना चांगली पीक विमा योजना कार्यान्वित करणं हे चॅलेंजिंग गोष्ट आहे. म्हणजे त्याचं लगेच सरकारला दोष देणं योग्य नाहीये. त्याच्यात अनेक प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे तुम्हाला अगदी क्रॉप कटिंग करायचं असेल तर तुम्ही जर पाहिलं, तुम्ही काढलं की हे क्रॉप कटिंग करायचंय तुम्हाला की या भागामध्ये किती कारण एरिया बेस्ड आहे आता, या भागामध्ये किती तुम्हाला उत्पादन आलं, हे करण्यासाठी तुम्हाला जे मनुष्यबळ लागणार आहे ते तुमच्याकडे आहे का असाच प्रश्न आहे. मी ते सगळं कागदावर आहे, प्रॅक्टिकल कसं करणार, असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. पण त्यामुळे मी सरकारवर आपण हे फटकन असं आक्षेपार्ह गोष्ट अशी आहे की तुम्हाला एक दिसतंय की ही पीक विमा योजना ज्याचा प्रचंड गाजावाजा झाला ती कोसळत चाललेली आहे, ती अनेक राज्य बाहेर पडतायत, गुजरात सारखं राज्य तुमचं राज्य बाहेर पडतंय. तर मग तुम्हाला एक एक काहीतरी अभ्यास करून की याची एक फॅक्टशीट काय की काय आहेत, प्रश्न काय आहेत, मग ह्याच्यामध्ये काय फरक करावेत, का ही योजना आता राज्यांनी राबवावी आणि आम्ही राज्यांना निधी देऊन टाकू, तुम्ही डिझाईन करा हवं तसं, हे सगळं जे व्हायला पाहिजे. म्हणजे असे अभ्यास नाही. तुम्ही जर पाहिलं ना की मला पीक विम्याबद्दल काही एक कमिटी नेमली, म्हणजे एका कमिटीचा अभ्यास आहे पण त्याच्यामध्ये काहीही डेप्थ नाही. म्हणजे त्यांनी फक्त राज्यांकडून असे काही काही मतं घेतलेली आहेत. पण अभ्यास ज्याला म्हणतात, रिगरस अभ्यास करायला काय अर्थ होती की पीक विमा जाहीर करून इतके दिवस झालेत, आपण बघू की का होत नाहीये. हा जर अभ्यास असता आणि त्या अभ्यासावर आधारित मग चर्चाही करता आली असती. मग आता काय होतंय, सगळं राजकीय होतं की मग अशी म्हटलं की कुठला तरी एक नेता उठतो, तो म्हणतो की या कंपन्यांच्या म्हणजे शेतकरी काही कंपन्यांच्या ऑफिसवर घेराव घालतात, मग त्यांना निधी विमा मिळतो. ही काही पद्धत नाहीये असं करायची. सो वी हॅव टू त्या सिस्टीमचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास झाला पाहिजे होता असं मला वाटतं. त्याच्याबद्दल काहीच फॅक्ट्स नसल्यामुळे चर्चाही करता येत नाही. आणि पण ठीक आहे, जर राज्यांनाच ते सोपवणार असतील, नाहीतरी आपण म्हणतो की शेती हा राज्याचा विषय आहे आणि राज्यांना जर चांगल्या पद्धती, इथे प्रश्न असा आहे की निधी पुरेसा केंद्र सरकार देणार आहे का, आणि तो देणार असेल तर मग आपण राज्य सरकारला यापुढे जाब विचारू पीक विम्याच्या संदर्भामध्ये. आणि तसं होणार असेल तर चांगली गोष्ट आहे. पण त्यातला आक्षेपार्ह मुद्दा तुम्ही की या एवढी मोठी योजना ही त्याचा उल्लेख मी तरी त्या भाषणामध्ये वाचला नाही. आणि म्हणजे अनेक आक्षेपाचे मुद्दे, त्यातला हा एक आक्षेपाचा मुद्दा आहे. बरोबर. दीपक सर, आता सरांनी सांगितलं की आपल्या देशाचा आपण हवामानाचा विचार करता किंवा म्हणजे की आपण असं म्हणतो की जिल्हा बदलला की हवामान सुद्धा बदलतंय. आता परिस्थिती अगदी तालुका लेवलवर गेली, तालुका बदलता हवामान बदलतं काय, अशी परिस्थिती झालेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण राष्ट्रीय पातळीवरती एकच मॉडेल थोपवलं गेलं आणि त्यातून एक प्रश्न उपस्थित झाले. तर आणि बजेटमध्ये तर सरांनी सांगितलंय की त्याचा उल्लेख सुद्धा नाहीये. तरतूद केली ती पण कमी केली मागच्या वर्षी तुलनेमध्ये. तर आपण या सगळ्या तिढ्याकडे कसं बघता? नाही, सरांनी जे सांगितलं की या पीक विम्याचा परिणाम काय आहे ग्राउंडला, याचं आता 5-6 वर्ष झाली, तर ग्राउंडला याचं अल्टिमेट याचा इफेक्ट काय आहे, प्रभाव परिणाम काय आहे, हे असेसमेंट जे व्हायला पाहिजे प्रॉपरली ते झालेलं नाहीये. आणि इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो, आपल्याकडे कॅग 17-18 नंतर कॅग मी प्रयत्न करून शोधून पण सापडलेलं नाही, कारण कॅगचे रिमार्क्स खूप महत्वाचे असतात. आणि कॅगचे सुद्धा रिमार्क्स ह्या योजनेबद्दल गेल्या 2 वर्षात त्यांच्या दिसलेले नाहीयेत. मी थोड्या वेगळ्या मुद्द्याकडे लक्ष वेधतोय तुमचं, की ज्याला आपण हे जे प्रॉडक्ट विमा ही खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे आणि त्यातही ऍग्रिकल्चर विमा ही खूपच तशी खूप एक्सपर्टीज आणि खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आपल्याकडे जे काही सांगितलं जातंय आता गव्हर्नमेंटचं जे काही नॅरेटिव्ह आहे किंवा जे काही टेक्नोक्रॅट लोक जे मांडताय, माझा मुद्दा थोडा वेगळा असा आहे की मुळात इन्शुरन्सचं प्रॉडक्ट हे भारतीय शेतीला फिट बसतं का, सूट होतं का. मी तुम्हाला उदाहरण फक्त एका पिकाचं देतो. कांदा आणि सोयाबीन हे प्रमुख क्रॉप आहेत आपल्याकडे. तुम्ही बघा, खरीप कांदा 80% खराब झालेला आहे. 80%. तुम्ही गृहीत धरा की समजा खरीप क्रॉप साठी जर आपण जी काही सम ॲश्युअर्ड आहे आणि जे काही हप्ते भरलेले आहेत, तर कुठलीही कंपनी म्हणजे हे प्रॉडक्ट फिट होत नाही, मिसफिट आहे. मला हे म्हणायचंय की हे मिस सेलिंग आहे. कारण 80% कोणीही कंपनी देऊ शकत नाही. त्या कंपनीचं देऊ शकत नाही याचा अर्थ त्या कंपनीला हे माहिती आहे आम्ही देणार नाही, म्हणूनच ते सगळ्या
जे काही त्याच्यातली जी काही नियम अटी प्रोसिजरल जो भाग आहे तो इतका कॉम्प्लिकेटेड करून टाकलाय की ते मिळतच नाही. माझं हे म्हणणं आहे की हे प्रॉडक्टच मुळात फिट बसत नाही. त्याऐवजी आणि हे प्रॉडक्ट फिट बसत नाही, कंपन्यांचे बॅलन्स शीट कसे स्मार्ट झालेले आहेत किंवा कंपन्यांच्या बॅलन्स शीटवर कसे पैसा पोहोचलेला आहे आणि फार्मरला पैसा मिळाला, शेतकऱ्यांना मात्र त्याची जोखीम संरक्षण झालेलं नाहीये, हे उघड सत्य आहे. संसदेतल्या प्रश्न उत्तरांमध्ये जे नंबर्स आलेले आहेत त्यात सोयीस्कररित्या नंबर्स त्यांनी लपवलेले आहेत की कंपन्यांना किती फायदा झालेला आहे किंवा जी राज्य आणि केंद्र मिळून जी काही एकत्रित रक्कम दरवर्षी भरली जाते तिच्या किती टक्के रक्कम शेतकऱ्यांना वितरित झाली आणि किती टक्के रक्कम कंपन्यांच्या बॅलन्स शीटवर गेली, हे 2 आकडे तुम्ही बघाल तेव्हा ह्या योजनेतला फोलपणा तुमच्या लक्षात येईल. आणि मला हे म्हणायचंय की मी जसं म्हटलो की टर्म इन्शुरन्स कोणाला दिला जातो, त्याच्या इन्शुरन्सची जी बेसिक तत्व आहेत त्या अगदी त्याच्यासाठी साधं लॉजिक जर तुम्ही वापरलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे तुरीचं क्रॉप हे 30-40% 50% खराब झालेलं आहे. तर कसं काय त्याला इन्शुरन्स फिट बसू शकतो? तर त्याऐवजी राज्याचा आणि केंद्राचा मिळून एक जे जिथं खूप डिस्ट्रेस खूप प्रॉब्लेम झालेला आहे तशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करणं. नाहीतरी तुम्ही कंपन्यांनाच जगवलं त्या रकमेतनं, साधं लॉजिक आहे. त्याच्याऐवजी तेच पैसे शेतकऱ्यांना ट्रान्सफर करा. त्याच्यातले जसं सर म्हटले की ते नुकसानीचे निकष आणि त्याच्यात काम करायला पाहिजे. आणि खरोखर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्या भागामध्ये अतिशय सिव्हिअर नुकसान झालेलं आहे, म्हणजे सगळ्यात जास्त बाधित हा जर निकष ठेवायचा की सगळ्यात जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र मिळून जो काही पैसा जमा होतो तो पैसा ह्या इन्शुरन्स सारख्या प्रॉडक्ट मध्ये देऊन कंपन्यांचा नफा न करू देता तोच पैसा आपल्याला इकडे शिफ्ट करायचा आहे. तुम्ही बघा 5 वर्षात कंपन्या प्रॉफिटमध्ये आहेत. साधी गोष्ट आहे. तर फायदा कोणाचा झालाय? कंपन्यांचा. शेतकऱ्यांचा झालेलाच नाहीये. म्हणजेच हे प्रॉडक्ट मिसफिट आहे. आणि माझं एक अपील आहे सगळ्यांना, शेतकरी मित्रांना आणि जो कार्यक्रम ऐकतायत तुम्ही, की इन्शुरन्सचा तुम्ही 40-50-100 वर्षातला हिस्ट्री बघा किंवा इन्शुरन्स क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांना फक्त तुम्ही विचारा की ऍग्रिकल्चरला हे कितपत फिट बसतं, त्यातही इंडियन ऍग्रिकल्चरला. आणि त्यातही आपले जे काही जे सीझनल क्रॉप आहेत, इतकं व्हलनरेबल आपले क्रॉप आहेत, आपण इतक्या लवकर बळी पडतो की तर मला असं वाटतं की मुळातच हे प्रॉडक्ट हे आपल्या ऍग्रिकल्चरसाठी माझं असं मत आहे की हे मिसफिट प्रॉडक्ट आहे, हे वर्क नाही करू शकणार, कधीच नाही करणार. त्याऐवजी ते जे पैशांची जी तरतूद केली जाते त्यात आणखीन थोडीफार भर टाकून प्राधान्यक्रम ठरवून जे शेतकरी पात्र आहेत, ज्यांचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे, अक्षरशः शेतकऱ्यांची पिकं पूर्णपणे 100% नष्ट होतात, अशा शेतकऱ्यांना एक आधार देणं हे स्टेटचं कामच आहे. तर तसं मला असं वाटतं की तो पैसा असा सरळ डायरेक्ट ट्रान्सफर किंवा थेट मदतीमध्ये अगदी बरोबर आहे की म्हणजे आपण जे सध्याची परिस्थिती बघतो पीक विमा योजनेची, तर त्यातून म्हणजे शेतकरी असेल किंवा अभ्यासक असेल तर ते याच निर्णयावर पोहोचलेले आहेत की मग एवढं सगळं करून तुम्ही कंपन्यांचे घर कशाला भरता? आता तुमचा जो काही वाटा आहे तो थेट शेतकऱ्यांनाच द्या ना. काही वेळेला तर असं होतं की शेतकऱ्यांनी जो वाटा भरलेला असतो त्यापेक्षा कमी रक्कम शेतकऱ्याला मिळालेली असते. तर आपण आता आपल्याला वेळ कमी राहिलेला आहे. तर मुरुगकर सर, मी थोडक्यात आपल्याला विचाराल की म्हणजे छोटीशी कमेंट की नेमकं शेतीसाठी हे बजेट कसं राहिलं, म्हणजे तुम्ही शेतीच्या दृष्टीने बजेटकडे कसं बघता थोडक्यात अगदी? नाही, शेतीच्या दृष्टीने मी असं बघतो की आशावाद सरकारचा असा आहे की फक्त इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आम्ही गुंतवणूक केली की मोठी रोजगार निर्मिती होईल आणि शेतीवरचा भार कमी होईल असं त्यांना वाटत असावं की काय, असं मला वाटतं. कारण नाही तर दुसऱ्या शेतीमध्ये रोजगार निर्मितीसाठी काही ठोस त्यांनी केलंय असं मला दिसत नाहीये. फक्त ठोस आकडे फार कमी आहेत. म्हणजे आकडे रादर एकच आकडा असेल बहुतेक त्या हमीभावाच्या म्हणजे गहू आणि तांदळाच्या बाबतीत, बाकी तपशील नाहीये. पण त्यामुळे मला असं वाटतं तो पण आकडा त्यांनी जास्त 21-22 साठी दिलेला आहे. तो पण आकडा 21-22 आहे, म्हणजे सरकारी हंगामातला आहे. येस. तर हो, त्यामुळे मला त्या अंदाजपत्रकाची थोडी मला निराशा वाटते की आत्ताच्या काळात जेव्हा शेतीमध्ये जास्त क्रायसिस आहे. शेतीमध्ये क्रायसिस का आहे? तुम्ही ग्रोथ रेट पहा, ते ठीक आहे म्हणाल की इतर क्षेत्राच्या मानाने 3.6 3.9 चांगला आहे, पण हे काही चांगला दर नाहीये. आणि हा असाच राहिलेला आहे आणि लोकसंख्या वाढलेली आहे त्याच्यावरची. हे पाहता त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे होतं. आणि
काही ठोस योजना पाहिजे होत्या. आणि शेवटचा मला जर कमेंट अशी करायची आहे की तुमचं उद्दिष्ट काय आहे. कुठल्या याच्यामध्ये आपण म्हणतो ना की आम्हाला ग्रोथ रेट एवढा करायचा आहे, आम्हाला 2 कोटी रोजगार निर्माण, असं ते काहीतरी टार्गेट असतं. ते आपण भले का अचीव नाही न का होईना, पण तुम्हाला काहीतरी दिशा त्याच्यातून मिळते. तसं तुम्ही आधी म्हटलं होतं 6 वर्षापूर्वी तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता 2022 पर्यंत. ठीक आहे, आता 2022 मध्ये आपण प्रवेश केलाय. माझं असं म्हणणं नाही की दुप्पट झालं का नाही असं मी विचारतो, असं नाही म्हणत आहोत. ती दिशा होती ना, मग तुम्ही सांगा 1.25 पट झालं असेल, काय झालं, आणि आपण मग पुढे काय करायचं अशी चर्चा. आता तुम्ही ते जे घोषणा होती त्याच्याकडे आता तुम्ही उल्लेख सुद्धा करत नाही, म्हणजे तुम्ही विसरून जावं असं म्हणतात. त्याच्यात काय होतं, या सगळ्यामुळे काय होतं, तुमचं धोरण काय आहे असं धोरणात्मक दिशा दिसत नाही याच्यामध्ये. आणि मग सगळंच फक्त घोषणा 2022 ची घोषणा चांगली होती, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की नाही झालं, दुप्पट नाही झालं, 1.5 झालं, 1.25 पट झालं, पण काहीतरी आपण चर्चा तरी ठोस करू ना. ठीक आहे, मग आम्ही पुढे याच्यासाठी वाढवण्यासाठी असं करू. पण तुम्ही आधीची घोषणाच जर विसरून जाणार असाल, जी वारंवार तुम्ही केली, तर मग टीका तरी काय करायची असा प्रश्न उत्पन्न होतो. बरोबर आहे. शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाचं काय झालं, आपल्याला त्याच्यावरती वेगळी चर्चा घ्यायला लागेल, आपण ती लवकरच घेऊ. दीपक सर, एक शेवटची कमेंट, अर्थसंकल्पात शेती कुठे आहे? नाही, सरांनी जे सांगितलं ते शेवटी अंतिम लाभार्थी जो शेतकरी आहे, शेवटी अर्थसंकल्पात शेती म्हणजे हा अर्थसंकल्प वाचल्यानंतर शेतकऱ्याच्या खिशात पैसा जाणार आहे का, म्हणजे हा जर निकष लावला, जसं कॅपेक्स प्रोग्राम जो आहे की 7.5 लाख कोटी जो कॅपेक्स खर्च होणार आहे, तर तो सगळ्या देशाला त्याचा फायदा आहे, तो काही स्पेसिफिक शेतकऱ्यासाठी नाही. आणि ती एक गोष्ट आहे की ती विजिबल आहे समजा. पण बाकी ज्या गोष्टी आहेत, समजा तुम्ही जसं म्हटलं की पीक वार बघा तुम्ही, किंवा तुम्ही आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की शेती कर्ज 15-16 लाख कोटी दिसतंय दर बजेटमध्ये, पण त्याची ऍक्च्युअल अंमलबजावणी शेतकऱ्यांना किती मिळतंय, आणि ते खरोखर शेती कर्ज जे देते ते शेतकऱ्यांनाच मिळतंय का? तुम्ही जर काही जिल्हे असे आहेत महाराष्ट्रात, तुम्ही जर पाहिलं तर पूर्णपणे क्रेडिट फ्लो तिथला ठप्प झालेला आहे. मग हे जे नंबर्स दिसत आहे, हे ऍक्च्युअली मग कोण कॉर्पोरेट शेतीच्या नावाखाली घेत आहे का? म्हणजे हे नेमकं काय चाललंय हे कळत नाही. जसं सर म्हटले तसं त्यांनी ते प्रत्येक योजना असं सांगायला पाहिजे की त्याचं नेमका स्टेटस काय आहे, त्याचा ब्रेकअप दिला पाहिजे पूर्णपणे. जसं उत्पन्न 14-15ला तुम्हाला तूर जर पाहिले तुम्ही, 14-15 मध्ये तूर 9,000 होती, आज 6,000 आहे, म्हणजे 50% कमी झालेलं आहे. उलट म्हणजे उत्पन्न वाढलेलं नाही तूर उत्पादकांचं, 50% कमी झालंय, आणि प्रोडक्शन कॉस्ट 100% वाढली आहे. म्हणजे मग हेही सांगायला पाहिजे की फार्म इन्फ्लेशन, जे शेतकऱ्याचं जे फार्म लेबरचं इन्फ्लेशन सगळं शेतकरी तर तुम्ही इन्शुरन्स घ्या, कर्ज वितरण घ्या, सपोर्ट प्राइस घ्या, हे जे काही सगळे जे निकष आपण जेव्हा बघतो, तर असं दिसतंय की अनफॉर्च्युनेटली असं म्हणावं लागेल की शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्याला काही मिळालंय असं वाटत नाही याच्यातनं. आणि तशी काही कॉमेंट्री पण दिसत नाही की पुढे जाऊन काही मिळू शकतं शेतकऱ्याला. अगदी बरोबर आहे. आपण आता बघितलं, जाणकारांनी आपल्याला सांगितलं की बजेटमध्ये शेतीच्या बाबतीत केवळ घोषणांच्या पलीकडे सध्या तरी काय नाही. आपण जे नंबर्स बजेटमध्ये दिले की योजनांमध्ये शेतीसाठी, किंवा आपण जेव्हा जे कृषीचा पतपुरवठा आहे त्याचे जर आकडे पाहिले तर अगदी तुटक त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आपण बघितलं की पीक विम्यासाठीची तरतूद कमी झाली, त्यानंतर मनरेगाची झालेली आहे. किंमत स्थिरीकरण योजना ज्या असतील त्यातून हल्ली भावाने खरेदी होती, त्याचे सुद्धा आकडे कमी केलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये नेमकं अर्थसंकल्पाकडून जे काही उभारी मिळाले पाहिजे प्रत्येक क्षेत्राला, म्हणजे त्यांनी जे काही फक्त पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी केलं त्याच प्रकारे शेतीसाठी काहीतरी करता आलं असतं, की जेणेकरून शेतकऱ्यांनी वाटलं असतं की हा अर्थसंकल्प आपल्यासाठी प्रेझेंट झालाय. शेवटी फक्त आपण या चर्चा इव्हन अर्थसंकल्पात जसं मुरुगकर सरांनी सुरुवातीला सांगितलं की कॅज्युअल अप्रोच, म्हणजे अर्थसंकल्पात शेतीच्या बाबतीत केवळ कॅज्युअल अप्रोचच आपल्याला दिसून आला, असंच म्हणावं लागेल. आपण इथे थांबूयात. आपल्याला मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. ताज्या अपडेटसाठी भेट द्या agrowon.com वर.